थोड्याच वेळात नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती महिला वन डे वर्ल्ड कपचा थरार. हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज वुलवर्टच्या दक्षिण आफ्रिकन टीम सोबत भिडणार. पहिल्या विश्वविजेतेपदाची भारताला आस. विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज अंतिम सामना. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सामोपचारानं तोडगा. अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज. महाविकास आघाडी आणि मनसेला सत्याचा मोर्चा, तर भाजपला मूक आंदोलन करणं भोवलं. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवरती गुन्हे. बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचाही ठपका. ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे तेच वोट चोरी म्हणतायत. सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका. मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. वीस वर्षांपासून मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप. बुलढाण्याच्या नगराध्यक्षाचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा. पुढील आठवड्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा पंचायत समितीचं इलेक्शन.